नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मी मजेत आहे आणि मी आशा करते की तुम्ही सगळेजण सुद्धा खूप मजेत असणार. आणि हा स्पेशल व्लॉग आहे होळीचा. आणि होळीला आम्ही सगळेजण गावी जाणार आहोत, म्हणजे मी माझ्या सासरच्या गावी जाणार आहे. आणि तिकडची होळी खूप मोठी असते आणि स्पेशली धुलीवंदनाच्या दिवशी आमच्या घरी पालखी येते. इतर दिवशी आपण देवळात जातो देवाला भेटण्यासाठी, पण होळीच्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी देव आमच्या घरी येतात, तर नक्कीच तेव्हा तर गेलंच पाहिजे. आणि तर आम्ही गावी जायला रविवारी निघणार होतो, म्हणून आदल्या दिवशी खूप तयारी वगैरे करायची होती. रात्रीचे 2 वाजले तरी आमची काही पॅकिंग झालेली नव्हती. आणि होळीला तर पुरणपोळी असतेच, म्हणून आदल्याच दिवशी मी मस्त पुरण वगैरे रेडी करून ठेवलं आणि विचार केलेला की होळीच्या दिवशी गावी जाऊन आम्ही मस्त पुरणपोळी करणार होतो. सो रविवार उजाडला. सोमवारी होळी आहे आणि आम्ही रविवारी निघालेलो गावी जायला, कारण थोडीशी साफसफाई वगैरे करायची असते, तयारी करायची असते, म्हणून आम्ही आदल्या दिवशीच निघणार होतो. सकाळी 8:30 वाजता म्हणजे आम्ही गाडी बुक केलेली होती ती आली आणि मग आम्ही निघालो मस्तपैकी गावी जायला. खूप एक्साइटमेंट होती, कारण हे माझं दुसरं वर्ष आहे आणि माझ्या गावी म्हणजे माझ्या माहेरच्या गावी असं काही होत नाही. फक्त होळी झाली की झालं सगळं. मग धुलीवंदनाच्या दिवशी तर फक्त आम्ही रंगपंचमी म्हणजे रंगाने खेळतो. पण इकडे तसं नाही आहे. होळीसुद्धा खूप मोठी आहे. धुलीवंदनाच्या दिवशी पण खूप मोठा प्रोग्राम असतो, म्हणजे पालखी वगैरे येते. सो खूप मजा वगैरे वाटली. तर मध्येच आम्ही उतरलेलो नाश्ता वगैरे करण्यासाठी आणि मग निघालो पुढच्या वाटेला. आणि साधारण 2-2:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्यावर मला खूप बरं वाटलं, कारण गावी आलेली आहे मी आणि मी तर गावचीच आहे. सो मला थोडं गावी आल्यावर बरं वाटतं. मुंबईला सुद्धा आवडतं मला असं नाही, पण मला गावी खूप बरं वाटतं, कारण शांतता असते आणि मस्त सगळं असतं. तर इथे सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं होतं. 2 नारळ घेऊन आलेले होते, ज्याला झाड लावण्यासाठी मी ते 2 नारळ होते. एक माझा होता, एक आमच्या ताईंचा होता. सो ते घेऊन आलेले होते. मग इकडून खाली किचनमध्ये आले आणि मग पाठीमागे बघायला गेले की झाडं कशी वाढतायत, कारण आम्ही झाडं लावलेली आहेत आणि मस्त ते बघायला गेली आणि खूप बरं वाटतं मला गावी आल्यावर. आम्हाला नाश्ता करेपर्यंत दुपार झालेली होती, म्हणून जरा जास्त हेवी नाश्ता केला, जेणेकरून दुपारी जेवायची काही ॲज सच गरज पडलेली नव्हती. त्यानंतर मग संध्याकाळी चहा वगैरे केला आणि निघाले. थोडंसं सामान घ्यायचं होतं, म्हणून माणगावला गेलेलो होतो. रिक्षा केलेली होती आणि तिथून थोडंसं सामान घेतलं. थोडीशी सुकी मच्छीसुद्धा घेतली, कारण रविवार होता आणि रविवारी जर नॉनव्हेज नाही खाणार तर कधी खाणार? कारण तेवढंच तर एक रविवारची ती मजाच असते वेगळी. सो विचार केला की सुकी मच्छी घेऊया. तर थोडीशी ती घेतली. त्यानंतर भाज्या मी घेऊन आलेली नव्हती, कारण भाज्या कशा गाडीमध्ये खराब वगैरे होतात किंवा होऊ शकतात, म्हणून ठरवलेलं की तिकडूनच फ्रेश भाज्या घेऊया. बाकीचं सामान तर आम्ही आणलेलंच होतं आणि थोडंसं बेसिक सामान काय राहिलेलं होतं ते आम्ही घेणार होतो. ते सामान येताना आणतो, पण इकडे आल्यावर तरी असतात बाकी. यायचं पण एवढं सामान होतं ना. एका ह्याच्यामध्ये किती असतात? ते 2 दे. कशा ह्या? बस होते ना. सो इथे आम्ही स्वीट मार्टमध्ये गेलेलो, कारण आमच्या घरी पालखी जेव्हा येते तेव्हा भरपूर लोकंसुद्धा असतात आणि त्यांना नाश्ता द्यावा लागतो. तर ते घेण्यासाठी आम्ही गेलेलो होतो आणि बघत होतो की काय घ्यायचं, कसं घ्यायचं वगैरे. सो ते सुद्धा व्यवस्थित घेतलं. त्यानंतर मग सगळं सामान वगैरे घेतलं आणि रिटर्न घरी जाण्यासाठी निघालो. आणि रस्त्याला बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली होती, कारण
आम्ही जेव्हा येत होतो ना प्रॉपर माणगावमध्ये, तेव्हा एवढी गर्दी होती, एवढी ट्रॅफिक होती. संडेच्या मानाने ती ट्रॅफिक बरोबर होती, पण संध्याकाळी सुद्धा खूप ट्रॅफिक होती. आम्हाला खूप लेट झाला माणगावमध्ये पोहोचायला. सो ठीक आहे. त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो होतो. किती मस्त अंधार पडलेला. मी मस्त यासाठी बोलते, की असे मुंबईमध्ये शांत रस्ते दिसत नाही ना, तर असे रस्ते बघून खूप बरं वाटलं. त्यानंतर आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचलो. ये सरक सरक अथर्व सरक. घरी येईपर्यंत खूप उशीर झालेला म्हणून फटाफट जेवण करायला लागले. जेवणामध्ये मी सुकटीचं कालवण केलेलं होतं. सुक्या बोंबलाची ग्रेव्ही केलेली होती आणि सोबत भात केलेला होता. हे किचन माझ्यासाठी बऱ्यापैकी नवीन आहे, त्यामुळे एवढा अंदाज नाही आहे म्हणून थोडंसं चुकामुक झालेली जेवणामध्ये, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आमच्याकडे ना अशी चूलसुद्धा आहे, ती आम्ही यूज नाही करत, पण त्याच्यावर मग मी सगळं झालेलं जेवण ठेवत होती. आणि मग फटाफट क्लिनिंग वगैरे करून घेतली, जेणेकरून नंतर मला थोडा प्रॉब्लेम कमी होईल. म्हणजे जेवल्यानंतर तर खूप पसारा असतो. सो मी आधीच क्लिनिंग वगैरे करून घेतली, नंतर जेवायला बसली. ताटामध्ये कोलंबीसुद्धा होती, तर ती कोलंबी आम्हाला आमच्या मामींनी दिलेली होती, म्हणजे आमच्या आहोंच्या मामींनी. सो आम्ही जेवायला 6 जण होतो आणि एवढं छान वाटलं ना जेवायला. जेवून दाखव. कारण माझं सुकटीचं कालवण कधीच व्यवस्थित होत नाही, पण इथे बऱ्यापैकी चांगलं झालेलं. सो तो एक आनंद होता आणि जेव्हा सगळीजण एकत्र असतात तर खूप मजा येते. तर हा आहे नेक्स्ट डे. आमच्या इथे सकाळी 7 वाजता पाणी येतं. ते 1च तास असतं. सो सगळं पाणी भरायचं होतं. आतमध्ये नळ नाही आहे, एकच नळ आहे बाहेर. एक बाथरूममध्ये आहे आणि तोच कनेक्टेड बाहेर आहे. सो एकाच नळाला पाणी येतं आणि आमच्या घरी कुठेच असं नळाला पाणी येत नाही आणि मग म्हणून सगळं भरावं लागतं. तर प्रॉपर सगळं भराभर केली. हंडे वगैरे सगळे भरले, पाण्याची टाकी वगैरे भरली. एवढं थकायला झालेलं ना. त्यानंतर मग ब्रश वगैरे करून फ्रेश वगैरे झाले. पाणी वगैरे तापत गॅसवरच ठेवलेलं. बंद केलाय तो बाहेर. आमच्या घराच्या मागे ना आम्ही थोडीशी झाडं लावलेली आहेत आणि त्यांना पाणी टाकण्यासाठी ना आमचेच काका आहेत. ते नेहमी येत असतात आणि ते बघायला पण मला एवढी मजा वाटत होती ना. तर मी पूर्ण त्यांचं शिकणं होईपर्यंत बघत होते. थोडीशी व्हिडिओसुद्धा केली, कारण हल्ली मी बघते ना, मला खूप जास्त झाडं, फुलं वगैरे हा प्रकार आवडायला लागलाय. पहिले आवड नव्हती लग्नाच्या आधी, पण मला आता खूप जास्त आवड झाली आहे. सो मी तिथेच बघत बसलेली बराच वेळ. गावी गेल्यानंतर मी नेहमी साडी नेसते, पण मला जेवण वगैरे करायचं होतं आणि साडी नेसून जेवण करणं मला पॉसिबल नाही, स्पेशली गावी गेल्यावर. कारण गावी गेल्यावर कसं सगळ्या गोष्टी मी इथून नेते, म्हणजे मुंबईवरून मी घेऊन जाते किंवा काही गोष्टी तिकडून घेऊन येते. सो तेवढं व्यवस्थित ठेवलेलं नसतं. सो इकडून शोधा, ते शोधा, त्याच्यामध्ये खूप धावपळ होते. म्हणून मी ठरवलं की पहिल्यांदा जेवण बनवून घेते, नाश्ता वगैरे रेडी करून घेते आणि मग साडी नेसते. सो पहिल्यांदा चहा वगैरे घेतला आणि आज नाश्त्यामध्ये पोहे बनवणार होती, कारण आज होळी आहे आणि आज खूप सारं जेवण बनवायचं होतं, कारण देवांना नैवेद्य दाखवायचं होतं आणि स्पेशली पुरणपोळी बनवायची होती. आणि वर चढ करायला खूप खूप त्रास होतो. फ्रीजसुद्धा आम्ही नेऊन ठेवलेला आहे, जेव्हा जातो तेव्हा ऑन करतो. सो थोडंसं बरं वाटलं. पोह्यांमध्ये कढीपत्ता नव्हता, राई पण मी विसरलेली. सो प्लेन पोहे होते, पण बऱ्यापैकी चांगले झालेले होते. सो नाश्ता केल्यानंतर मग जेवणाच्या तयारीला लागले.
जेवणामध्ये मी डाळ भात केलेला होता. चपाती मी नाही केली कारण पुरणपोळी होती. वालाच्या शेंगांची मी भाजी करणार होते. त्याच्यामध्ये मस्त शेपटीची शेंगा टाकलेल्या होत्या, वांगी टाकलेली होती आणि त्याच्यानंतर मग मैदा तर मी रेडी म्हणजे मैद्याचं पीठ मी रेडी करूनच ठेवलेलं होतं. कारण फटाफट कारण 1 तास तसंच भिजवून ठेवावं लागतं ना, त्याच्यामुळे मग पीठ करून गोळा तो रेडी करून ठेवलेला होता. त्यानंतर फक्त मला मग त्याच्यात पूर्ण भरून पुरणपोळ्या रेडी करून घ्यायच्या होत्या. वरण मी जास्तीचंच करून ठेवलेलं होतं कारण परत संध्याकाळी कुठे करत बसणार कारण होळीला जायचं होतं. मला पुरणपोळी व्यवस्थित बनवता येत नाही. म्हणजे मी कधी जास्त बनवलेलीच नाहीये. फक्त काही असेल तर बनवते. पण सण फुकट कसा घालवायचा, वाया कसा घालवायचा म्हणून मग मी शास्त्र म्हणून पुरणपोळ्या करत होती. चांगल्या झालेल्या, फक्त थोड्याशा कडक झालेल्या. माहीत नाही काय चुकी होते, पण चांगल्या झालेल्या. म्हणजे असं सगळीजणं बोलत होती. मी माझ्या तोंडचं नाही सांगत आहे. स्वतःची मी बडाई बिलकुल नाही करणार. मला सगळेजण सांगत होते की खूप चांगल्या झालेल्या, तर कडक होत्या. असं नाही होत ना. नको खाऊस. मला पण नको. तुला तेच मला त्यानंतर मग संध्याकाळ झालेली होती. साडी वगैरे मी नेसून ठेवलेलीच होती. त्यानंतर मग पहिले आले किचनमध्ये चहा बनवण्यासाठी. कारण आम्हाला सगळ्यांना चहा खूप जास्त आवडतो. कधीही तुम्ही दिलात ना तरी आम्ही चहा घेऊ शकतो. फक्त जास्त गोड नको, म्हणजे नॉर्मल हवा. आणि मग पहिल्यांदा आमच्या ताईंना चहा दिला आणि मग मी सुद्धा घेऊन गेले चहा बाहेर. मला घेतला चहा, आमच्या आहूंना चहा दिला आणि संध्याकाळ झालेली होती तरीसुद्धा मी चहा पित होते आणि मला भूक लागलेली म्हणून बिस्किट घेतलं. गावी आल्यावर ना भूक जास्त लागते कारण बाहेर जा, ओटीवर जा, इकडे तिकडे फिर असं चालूच असतं ना, त्याच्यामुळे भूक जास्त लागते. मग संध्याकाळी सगळी पुरुष मंडळी कुलदेवतांच्या मंदिरामध्ये जमली जाते. तिथे मस्तपैकी सगळेजण भजन वगैरे गातात. त्यानंतर भैरीदेवाला आमंत्रण द्यायचं असतं. म्हणजे आमच्या इथे भैरीदेवाला आमंत्रण दिलं जातं. परंपरेनुसार चालत आलेलं आहे हे की भैरीदेवाला आमंत्रण दिलं जातं होळीवर येण्यासाठी आणि मग त्यांना घ्यायला जायला लागतं. भैरीदेवाचं मंदिर आत जंगलामध्ये असल्यामुळे सगळेजण संध्याकाळी वगैरे जातात. त्याच्या आधी कुलदेवतांच्या मंदिरामध्ये मस्तपैकी भजन गायलं जातं आणि मग भैरीदेवाला वाजत गाजत आणण्यासाठी निघतात.
आणि आमच्या गावी अशी एक पद्धत आहे की होळीच्या आदल्या दिवशी चोळ हळकुंड हा प्रकार असतो. म्हणजे गावातली सगळी पुरुष मंडळी जंगलामध्ये जातात आणि होळीसाठी लागणारी सगळी जी काही लाकडं आहेत ती आणली जातात आणि जिथे होळी रचली जाणार आहे तिथे आणून ठेवतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी प्रत्येकजण घरातील प्रत्येक माणूस हा आपल्या घरातून फाट्यांसाठी म्हणजे चुलीला जाळण्यासाठी जी काही लाकडं ठेवलेली असतात त्यातील एक एक लाकूड आणून होळीच्या तिथे ठेवतो. त्याच्यानंतर मग संध्याकाळी सगळीजणं भजन वगैरे गायल्यानंतर देवळातून भैरीदेवाला आणण्यासाठी जातात. त्यानंतर भैरीदेवाच्या देवळामध्ये गेल्यानंतर सुद्धा तिकडे भरपूर भजनं वगैरे गायली जातात आणि त्याच्यानंतर मग भैरीदेवाला घेऊन येतात. आणि तसंच भैरीदेवाची काठीसुद्धा सजवली जाते आणि ती काठी नंतर भैरीदेवाला जेव्हा आणलं जातं त्यासोबतच ती काठीसुद्धा येते होळीवर. आणि धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी काठ्यांचा आणि पालखीचा मोठा सोहळा असतो. तो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. म्हणजे हा फक्त होळीचा व्लॉग आहे. जर दोन्ही गोष्टी एकत्र केल्या ना दोन्ही दिवसांच्या तर हा व्लॉग खूप मोठा होईल. त्याच्यामुळे उद्याचा व्लॉग म्हणजे धुलीवंदनाचा व्लॉग मी दुसऱ्या व्लॉगमध्ये अपलोड करणार आहे. तर तो सुद्धा नक्की बघा आणि हा सुद्धा शेवटपर्यंत बघा. चक्र खास तुला केली होलीवर न्यायला आलेले. कशाबद्दल? आज वाजत गाजत तुला होलीवर येते आणि आज जेवढा प्रसंग कोणतावे तेवढा बाजूला करायचा. सकल भक्तांच्या पाठीवर उभा राहायचा. काही विघ्न आलं तरी दूर पार करून सगळ्यांच्या पाठीवर उभा राहा. हार हार आपण म्हणतो ना गाव टू गाव प्रत्येक गोष्टी प्रत्येक रीतिरिवाज हा वेगळा असतो. खरंच आहे ते. माझ्या माहेरी असं काहीही नाही आहे आणि हे मी माझ्या सासरीच बघते. माझी ही दुसरी होळी आहे. त्याच्यासाठी म्हणजे अगदीच नवीन नाही बोलता येणार कारण गेल्या वर्षी मी अनुभवलेलं होतं. पण तरीसुद्धा खूप मस्त वाटतं हे सगळं बघून. आणि आमच्या इथे अशी पद्धत आहे की पहिल्यांदा देव आणि ही काठी जेव्हा होळीवर जाते त्याच्यानंतर सगळेजणं देवाच्या भेटीला येतात. देवाच्या पाया वगैरे पडतात. त्यांचा आशीर्वाद घेतात आणि त्याच्यानंतर होळीजवळ होम केला जातो आणि त्याच्यानंतरच होळी रचायला सुरुवात केली जाते रात्री. आणि होळी रचायलाच साधारण 1-1.5 तास जातो कारण तेवढी मोठी होळी असते. आणि त्याच्यानंतर होळी रचल्यानंतर जे उपवास करणारे असतात ते पहिले देवाची होळीची पूजा करतात. त्यांना नैवेद्य वगैरे दाखवतात आणि त्याच्यानंतर मग होळी प्रज्वलित केली जाते. आणि जेव्हा ही काठी आणली जाते गावामध्ये तेव्हा एवढी नाचवत काठी आणतात ना की बघणारा बघतच राहतो. असं वाटतं की अजिबात डोळे असे झापवावेत नाही. म्हणजे अजिबात डोळे ब्लिंक करायचीच इच्छा होत नाही. ती काठी एवढी सुंदर दिसते ना. म्हणजे मी जेव्हा एडिट करते ना तेव्हासुद्धा माझ्या अंगावर एवढा काटा उभा राहतो आहे कारण ते बघण्यासारखंच दृश्य असतं. एवढं सुंदर वाटतं ना.
असेल तर नाही माहिती आता वडिलांच्या जीवनात हे चुकले देव बस याहीर पालखीचा कोण देव बस याहीर पालखीचा कोण देव बस याहीर पालखीचा गणपती बस चिंचेची टावली रे टावली होलीला सोन्याची पावली रे साया रे साया आपल्या होलीला सोन्याचा पाय रे फेकला फेकला नाही